लोकसभा निवडणुकीत पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा चर्चेत आलाय। तिसऱ्यांदा मोदी सरकार हा केंद्रात आल्यास 6 महिन्यात पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील करून घेऊ असं योगी आदित्यनाथांनी सांगितलंय। प्रचाराच्या या नव्या मुद्द्यावर विरोधकांनी हल्लाबोल केलाय। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। तीसरी बार मोदी सरकार पाकव्याप्त काश्मीर भारतात। भाजपची निवडणुकीच्या प्रचारात नवीन घोषणा। योगींच्या घोषणेवर विरोधकांचा पलटवार। निवडणुकीचा प्रचार संपत आलेला असताना भाजपनं निवडणूक भावनिक करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत आल्यास पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील करू अशी घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे। अब तो पाकिस्तान को, पाक अधिकृत कश्मीर को बचाना मुश्किल हो रहा है। आप देखना, चुनाव के बाद मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनने दीजिए। अगले 6 महीने के अंदर आप देखेंगे कि पाक अधिकृत कश्मीर भी भारत का हिस्सा हुआ। योगींच्या या दाव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मात्र टीका केली आहे। भाजपची वेळ आता संपत आली आहे, हे काम आम्ही करू असं संजय राऊतांनी म्हटलंय। 10 साल क्या कर रहे थे? घंटी बजा रहे थे योगी जी। 10 साल बहुत बड़ा एक स्पैन होता है। 10 साल क्या किया? आप कश्मीरी पंडितों की घर वापसी नहीं कर सके हैं, वो पहले कर लीजिए। अब आपका समय खत्म हो चुका है। 4 जून के बाद हम निर्णय लेंगे। काँग्रेसनंही या मुद्द्यावर भाजपला खडेबोल सुनावले। 10 वर्ष सत्तेत होतात त्यावेळेस काय केलं असा सवाल काँग्रेसनं भाजपला उपस्थित केला। चीनने आपल्या देशाच्या सीमा कब्जा करून घेतल्या, त्याच्यावर बोलायला काय तयार नाही। भगवे कपडे घातलेले आहेत, संतासारखा विचार मांडावा। पण ज्यांनी देशाला विकलं अशा नरेंद्र मोदीच्या बद्दलचा गुणगान गात असतील तर एक प्रकारचं त्या भगव वस्त्राचाही ते अपमान करतात असं आमचं मत आहे। राम मंदिराच्या मुद्द्यावर लोकसभा निवडणूक सहज जिंकता येईल असा भाजपचा अंदाज होता, पण निवडणुकीच्या प्रचारामध्ये राम मंदिराचा मुद्दा हवा तसा प्रभाव पाडू शकला नाहीये। त्यामुळेच आता पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा काढून जनभावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला जातोय। पण याच काश्मीरचा मुद्दा लोकांना भावेल का, हाच मोठा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।